कुंभेपळ या ठिकाणी आलेलो आहे. सरांना आम्ही सोयाबीनचं नियोजन दिलेलं होतं, सोयाबीन या पिकावर नियोजन दिलेलं होतं. टोटल पेरणीपासून ते आतापर्यंतचं टोटल आपण आपल्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्टचं त्यांना नियोजन दिलेलं होतं. हे कदरकर सर शिक्षक व्यक्तिमत्व आहेत. सर, आम्ही तुम्हाला जे दिलेले प्रोडक्ट्स होते किंवा जे दिले योग्य वेळेवेळी जे नियोजन दिलेलं होतं, आज तुमच्या ह्या सोयाबीनला बघून काय वाटतं किंवा काय उत्पन्नामध्ये वाढ झालेली ते तुम्ही जरा बोला, जरा आम्हाला सांगा. उत्पन्नामध्ये दरवर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 1.5 तरी माल शेंगा जास्त लागलेले आहे. 1.5 हो. बर. दरवर्षी समजा 40, 50, 60 पर्यंत शेंगा असतात. आता साधारणतः 150च्या आसपास शेंगा आहे. 150च्या आसपास शेंगा आहे. बरोबर. तर थोडं जरा सर हे दाखवा. हे माल दाखवा, हे सोयाबीनचा एवढं जबरदस्त प्रकार म्हणजे शेंगाची जी जाडी आहे ती एवढी नसती कधी. जाडी आणि शेंगाची जाडी पण चांगली आहे. जाडी चांगली, प्रत्येक शेंग भरून निघालेली आहे. विशेष म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा लागलेले आहेत. बुडापासून शेंड्यापर्यंत, बऱ्या शेंड्यापर्यंत अजून हे चालूच आहे. अजूनही माल नाही कळ्या चालूच आहेत. अजूनही एक म्हणजे चालू आहे. बर. तुम्ही सर म्हणजे आता ह्या परिसरामध्ये रिझल्ट घेतला, तुम्हाला काही लोकांच्या काही प्रतिक्रिया वगैरे काही लोक बघायला यायचे? बर. आतापर्यंत तुम्ही शेती करतायत सर, म्हणजे आम्हाला खरं खरं सांगा, म्हणजे काय माहित आहे काय की तुम्हाला हा रिझल्ट कसा वाटला आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आणि ह्या ह्याच्यामध्ये? 20 वर्षापासून शेती करतोय मी. परंतु एवढं उत्पन्न समजा शेंगाची संख्या आणि झाडाची हाईट पण पहिलीच वेळ एवढी व्हायची. पहिलीच वेळ आहे. बर. किती डोस घेतले होते सर तुम्ही? त्याला आतापर्यंत 2 डोस फवारणीचे झालेले. 2 डोस फवारणी झालेली आहे आणि आपलं एक कीटकनाशकाची फवारणी. फवारणी फक्त 2 डोस मध्ये इथपर्यंत हा माल आलेला. मामा तुम्ही इकडे या जरा, तुम्ही मेन हे आहेत, बरोबर आहे. हा, तुम्ही मेन आहे, तिकडे या जरा, तुम्ही अलीकडे या. मला काय म्हणायचंय, तुम्ही शेती करता, बरोबर आहे. आजपर्यंत 5 वर्षापासून तुम्ही शेती करता. औषधं पण तुम्ही स्वतः प्रत्यक्ष वापरलेले आहेत. काय वाटतंय बरं? ह्या वर्षी चांगलं वाटतं. ह्या वर्षी चांगलं वाटतंय. बरं, ह्याच पिकाला दुसऱ्या बाकीच्या पण पिकाला साहेबांनी औषधं वापरलेले आहेत. काय रिझल्ट जाणवतोय? हे रिझल्ट आहे तसं दुसरं नाही ना. रिझल्ट चांगला आहे. चांगलं आहे. आम्हाला काय वाटायला बा, तुम्ही आम्हाला काहीतरी खोटं सांगायला. दुसऱ्याचं बी एवढं रिझल्ट दिसायलंय की दुसऱ्याच आहे का एवढं रिझल्ट? नाही का? खरं नाही. बर. हे मित्रांनो, हे बाजूचं शेत आहे. आता मामा आम्हाला दाखवायला. हा, हे बाजूचं शेत आहे मामा. आता हे शेंग बघा, हे बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो बघा, आम्ही एवढं जबरदस्त रिझल्ट आलेला आहे मामा, बरोबर आहे. आम्ही हे काय, हे बाजूचं जो पीक आहे हे विदाऊट इंडिया ग्रो वापरलेलं, तर ह्यांचं शेंगा आणि आपल्या इंडिया ग्रोचं हे पीक आलेलं आहे, बरोबर. धन्यवाद मामा. धन्यवाद. धन्यवाद.